जय शिवराय, जय भीम मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत शिवसमाधी. प्रथम शिवजयंती कोणी साजरी केली? एक लोकमान्य टिळकांनी किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंनी. तर चला आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पहिली शिवजयंती कोणी साजरी केली. चला आपण जाणून घेऊया. पण 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्या तालुक्यामध्ये आपण शिवजयंती मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. कोणचा मावळा अभिवादन करून साजरी करत असतो, कोणचा मावळा DJ वगैरे लावून. काही जण त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात, त्यांच्या पुतळ्याची पूजा करतात, तर काही जण मोठमोठ्या मिरवणुका काढून DJ लावून मिरवणुका काढतात, शिवजयंती साजरी करतात. जशी त्यांच्याकडून शिवजयंती करता येईल तशी ते लोक करत असतात. शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आणि एक उत्सव आहे. शिवजयंती साजरी करण्यामागचा नेमका इतिहास काय हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? शिवजयंतीची सुरुवात कोणी व कशी केली जाणून घेऊयात आपण या व्हिडिओमध्ये. तर चला. आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या विळख्यात असलेल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा प्रवास आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास, त्यासाठी शिवाजी महाराजांनी किती तडजोड केली हा पूर्ण इतिहास जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील समाधी शोधून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पहिला पोवाडा लिहिला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द घराघरामध्ये पोहोचावी यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1870 साली पहिली शिवजयंती साजरी केली आणि सुरुवात देखील केली. पुणे येथे पार पडलेली ही पहिली शिवजयंती होती मित्रांनो. आणि त्यानंतर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्याला सुरुवात झाली आणि करण्यात आली. बाळ गंगाधर टिळक म्हणतात की राष्ट्रामध्ये आपलेपणाची जागरूकता राहण्यास त्या राष्ट्रातील पूर्वी झालेल्या पराक्रमाची जाणीव झाली पाहिजे आणि स्मरण झाले पाहिजे आणि ते आठवलं पाहिजे की आपले पूर्वज पहिले कसे होते. आणि त्या शिवजयंतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एकजूट करण्याचं काम करण्यात आलं. मुंबईजवळ असलेल्या बदलापूरमध्ये 3 मे 1927ला शिवजयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आणि इतिहास वेळोवेळी सांगितला आहे. पुढे 20व्या शतकात आंबेडकरांनी शिवजयंती साजरी केली आणि पुढच्या 2 वेळात बाबासाहेब हे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला 19 फेब्रुवारी 1630 रोजी, म्हणजेच फाल्गुन वैद्य तृतीय 1551ला झाला असं मानलं जातं. म्हणून महाराष्ट्र सरकारने 2000 साली विधिमंडळात ठराव मांडून शासकीय कार्यक्रमासाठी ही तारीख मंजूर करण्यात आली 19 फेब्रुवारी. इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627, वैशाख शुद्ध तृतीया ही देखील जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया म्हणून ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार महाराष्ट्रातील बाहेरचे अनेक लोक वैशाख शुद्ध तृतीया म्हणून हा दिवस साजरा केला जात होता. आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वैद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. शिवजयंती साजरी करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजापर्यंत मांडले पाहिजे, पोचले पाहिजे. त्यांनी केलेले पराक्रम हे जनतेसमोर आले पाहिजे आणि त्यानुसार आजच्या तरुण पिढीला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे प्रेरणादायी ठरतात. तेव्हापासून देशातील ग्रामपंचायत, शाळा, विद्यालय, न्यायालय, संसद अशा सर्वच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि तारखेप्रमाणे साजरी केली जाते, तिथीप्रमाणे नाही. तारखेप्रमाणे म्हणजेच 19 फेब्रुवारीच सर्व महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये शिवजयंती ही साजरी केली जाते. आणि शिवजयंतीचे संस्थापक कोण आहेत, ती समाधी कोणी शोधली आणि ती साजरी कोणी केली आणि पोवाडा कोणी लिहिला हे मी तुम्हाला सांगितलेच आहे मित्रांनो. ते आहेत महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप कार्य केलं होते. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा शिवजयंती कोणी साजरी केली
आणि ते तुम्हाला मी पूर्ण सांगितलं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी कधी समाधी शोधली, कधी शिवजयंती साजरी केली आणि कधी पोवाडा लिहिला, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिवजयंती का साजरी केली आणि शिवाजी महाराजांची समाधी का शोधून काढली, यामागे खूप मोठे कारण आहे मित्रांनो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा ज्योतिराव फुले हे गुरु मानत होते आणि गुरुची समाधी ही शोधून काढणं शिष्याचं काम होतं आणि ते शिष्याने काम केलं, शोधूनही काढली. एक पोवाडाही लिहिला. सगळ्यात पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिला आणि प्रथम शिवजयंती, जगातील प्रथम शिवजयंती साजरी देखील केली आणि ती सगळ्यांना एकत्र घेऊन साजरी केली आणि सगळे लोक तर एकत्र आले पाहिजे आणि सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळायला पाहिजे म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःच्या गुरुची जयंती ही साजरी केली आणि समाधी शोधून काढली. कसा वाटला हा इतिहास नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत. चला बाय.